आंदोलन विद्यार्थ्यांचं चालू होतं. त्या आंदोलनाचं जे मेन सूत्रधार किंवा ज्याला प्रमुख नेतृत्व होतं ते दिपकेचं होतं. परंतु आंदोलनाच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. राजकारण कोणत्याही प्रकारचं होऊ नये, राजकारणाची त्याला किनार लागू नये म्हणून मी सुद्धा त्या काळामध्ये दिपके कुटुंबाला कधी भेटलो नाही. हे माझे फॅमिलीतले लोक आहेत. म्हणजे आमचं नातं असं जवळचं नातं आहे. माझी वहिनी असेल, ही असेल, हे बरोबरीचे आहेत. यांच्या मुलीकडून माझा मुलगा दरवर्षी राखी बांधतो वगैरे वगैरे. आणि दिपके हे माझ्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे यांचा 100% हे माझा सपोर्टिव्ह असलेले हे लोक आहेत. मुळामध्ये नात्यातले लोक आहेत. 25 वर्षापासून संबंध आहे. मी MIDC मध्ये असताना तो साहेबांचा म्हणजे बालेकिल्लाच होता बजाजनगर. तिथे मी ड्युटी केलेली आहे. 15 वर्ष ड्युटी केलेली आहे. आणि ते साहेब म्हणतात त्याप्रमाणे ते लोकांना शंका येऊ नये म्हणून मला वाटायचं की साहेब का सर्वजण मला फोन करतायत, भेटून जात आहेत, साहेब का येत नाहीत. पण ते आज त्यांच्या मनातली गोष्ट मला आज कळाली की त्यांच्यावर लोकांनी शंका घेऊ नये की एक त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या समाजाचे आहेत. या गोष्टीचा सर्व उहापोह होऊ नये कुठे म्हणून त्यांनी गेले. ते मला साहेब खरंच माझ्या मनात जी शंका होती की मी नेहमी म्हणायचो की सर्वजण मला फोन करतायत, इव्हन BJPचे सुद्धा फोन करा, सर्व माझ्या परिचयातले लोक. पण साहेब का फोन करत नाहीत मग किंवा येत का? प्रामाणिक असलेले हे लोक आहेत. राजकारणाशी यांचा काहीही संबंध नाही. परंतु मुलाच्या मनामध्ये विद्यार्थ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ती एक जिद्द उराशी बाळगून तो अमेरिकेतून इकडं मुंबईला आला. त्यानंतरचा सगळा इतिहास आपल्याला माहिती. आज त्याची तब्येत खराब आहे, तिथं त्याला टायफॉइड झालेला आहे. यांचा भाचा हा तिथं देखभालीसाठी तिथं गेलेला आहे. जवळपास 4-5 दिवस तो हॉस्पिटलाइज आता आणखी राहणार आहे. म्हणून मुद्दामून लाठीचार्ज झाला त्यावेळेला सुद्धा मी माझं मत व्यक्त केलं होतं. आताही मी मागे सांगितलं होतं की आई वडिलांना मुलाची असलेली काळजी ही सर्वात प्रायोरिटीची गोष्ट असते. मुलगा मोठा झाला किंवा मुलाचं नाव झाल्यापेक्षा माझा मुलगा सुरक्षित आहे, चांगला आहे, हेच आई वडिलांना पाहायचं असतं. म्हणून मी आज मुद्दाम त्यांना भेटायला आलो. दिपकेंना सुद्धा ते सांगायला आलो की काय तिथं काय अडचण आहे का, काय चाललंय याची सगळी माहिती घेता. त्याच्या अभिजितने सुद्धा सांगितलं की तुम्ही पप्पा आता येऊ नका, 2-4 दिवस मला आराम करू द्या, नंतर तुम्ही या. या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी मी आज फक्त त्यांच्याकडे आलो होतो. पालकमंत्री या नात्याने नाही तर हे माझे नातेवाईक म्हणून सुद्धा यांना भेटणं. मध्ये जर आलो असतो तर त्याचं वेगळं राजकारण झालं असतं. कुणी काही आणखीन त्याचे कॉमेंट्स केले असते. म्हणून त्याला टाळण्यासाठी मधल्या काळामध्ये आम्ही भेट घेतलेली. तर मंडळी, हे होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट. ते म्हणतात की पालकमंत्री म्हणून नव्हे तर एक नातेवाईक म्हणून आपण दिपके कुटुंबांची भेट घेतो आहोत. कुटुंबाशी आपलं नातं आणि नातं असूनही आपण मुद्दामहून अंतर ठेवलं कारण अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांशी त्यांचं जवळचं नातं आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितलं की त्यांच्या कुटुंबात राखी बांधण्या इतपत जवळचे संबंध आहेत. तरीही आंदोलन सुरू असताना त्यांनी त्या कुटुंबाला भेट दिली नाही. विरोधकांनी किंवा लोकांनी आंदोलनामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करू नये यासाठी आपण भेट दिली नाही असं यावेळेस संजय शिरसाट सांगतात. आंदोलनाची निष्पक्षता कायम राहावी यासाठी आपण आपले नातेवाईक असून देखील आंदोलनादरम्यान भेट दिली नाही असं ते म्हणतात. त्यांनी स्पष्ट केलं की आंदोलन संपल्यानंतर अभिजित यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत. ही भेट राजकीय नाही आहे, ती केवळ नातेसंबंध आणि मानवीय दृष्टिकोनातून आहे असं ते यावेळेस म्हणाले. अभिजितला नोकरीची संधी होती असं देखील त्यांनी सांगितलं. यावेळेस शिरसाट साहेब सांगतायत की अभिजितला आंदोलनाच्या दरम्यान एका चांगल्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली होती. जर तो काही दिवस उशिरा गेला असता तर कंपनीने त्याला नोकरी दिली असती. यातून अभिजितच्या त्यागावर त्यांनी भर दिला. त्यांच्या मते अभिजित अमेरिकेतून केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी फक्त भारतात आलेला आहे.
राजकारणाशी कुठलाही संबंध नसून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द आहे, असं यावेळेस संजय शिरसाट यांनी मुद्दा मांडला. आणि हा मुद्दा आंदोलनाच्या नैतिक भूमिकेला बळ देण्यासाठी मांडला गेला. अभिजित दिपके यांनी ह्या सगळा लढा लढला आहे तो प्रचंड मोठा आहे आणि या लढ्यामधनं आता त्यांची तब्येत देखील खालावलेली आहे, त्यांची शारीरिक तब्येत खालावली आहे, त्यांना टायफॉईड झाला आहे, ते काही दिवस रुग्णालयात राहणार आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांची देखभाल करतायत असं देखील यावेळेस संजय शिरसाट यांनी सांगितलं. त्यांनी आठवण करून दिली की लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका सार्वजनिकपणे मांडली होती. आईवडिलांसाठी मुलांचं सुरक्षित असणं हे सर्वात महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात. आंदोलनातील प्रमुख मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे आंदोलन संपलेलं आहे. त्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी भाष्य करण्याचं टाळलेलं आहे. त्यांनी म्हटलं की काही लोक आंदोलनाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांनी त्यावर टीका न करता म्हटलं आहे की ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्यांनी ते घ्यावं. हे तुलनेने संयमी विधान मानलं गेलं. अभिजित यांच्या वडिलांची भूमिका ही देखील त्यांनी सांगितली. आंदोलनात आपण मुद्दामून हस्तक्षेप केला नाही असं ते म्हणतात, त्यामुळे आंदोलनावर संशय निर्माण झाला नाही. सर्व समाजाने अभिजितला साथ दिली असं देखील ते म्हणतात. या संपूर्ण वक्तव्यात 3 गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. सरकारने आंदोलन दडपलं नाही, उलट मागण्या मान्य केला असा संदेश देण्याचा प्रयत्न दिसला. त्यांनी वारंवार सांगितलं की आंदोलनाच्या काळात कुटुंबालाही भेट आपण दिलेली नाही आहे. संपूर्ण वक्तव्यात अभिजितला प्रामाणिक, निस्वार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांनी सादर केलेला आहे. विद्यार्थी आंदोलन हे स्वतंत्र आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे. आंदोलनाला राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून मंत्री स्वतः जाणीवपूर्वक दूर राहिलेले असं देखील ते म्हणाले. आंदोलनानंतर त्यांनी केवळ नातेसंबंध आणि मावणी भावनेतून अभिजित यांच्या कुटुंबियांना भेट दिली आहे. सरकारने आंदोलनातील मागण्या मान्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. आंदोलनाच्या यशाचं श्रेय हे विद्यार्थ्यांना देण्यात आलं. हे सगळं सांगत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून या ठिकाणी सांगण्यात आली आणि ती म्हणजे की दीपके कुटुंबीय हे आपले नातेवाईक आहेत आणि त्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत. कुठलीही राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण नाही आलेलो, हे यावेळेस संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद. परंतु त्याला वेगळं वळण लागू नये म्हणून मी आज मुद्दा म्हणून हे सगळं आंदोलन संपल्यानंतर अभिजितची जी तब्येत खराब झाली त्याच्याबद्दल चौकशी करायला आलो. त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली ना ती अत्यंत मनापासून ज्याला म्हणतात ना ती माहिती त्यांनी मला सुद्धा द्यायचं, शेअर करायचा प्रयत्न. त्यांनी एक सांगितलं की बोस्टनमध्ये अभिजित असताना त्याला आम्ही सांगितलं होतं इकडे जेव्हा तो मोबाईलवर कॉकरोच पार्टीचे जे काही टाकत होता त्याच वेळेला त्याला कॉल आला होता. एक चांगला जॉब त्याला मिळत होता. जर 4 दिवस जरी लेट झाला असता तो कंपनी त्यांनी जॉईन केली असती. आणि आईवडिलांचं असं मत होतं की त्यांनी इकडे येऊच नाही, त्यांनी ड्युटी जॉईन करावी. इतका मोठा नाहीये. जास्तीत जास्त 10 किंवा 10% सुद्धा आमचा समज नसेल. हे सर्वांना घेऊन चाललं हे खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे ते साहेबांनी ते टाळलंय. ते खरंच चांगलं केलं सर तुम्ही. आणि माझ्या मुलाने जे काय केलं ते त्याचं एकट्याने केलं नाही. त्याला सपोर्ट करणारा पूर्ण जाती धर्मातले गरीब, श्रीमंत, हिंदू, मुसलमान, शीख या सर्व समाजातल्या लोकांनी त्याला मदत केली. त्याच्यामुळे हे त्याला यश मिळाले. असं एक ते सरकारचे मंत्री आहेत, नातेवाईक झाले, परंतु तुम्हाला सरकारला त्यांच्या मार्फत काही सांगायचंय का अभिजित? सर भेट आहे आमची ही सध्याच्या भेट आहे. मी त्यांच्या मतदारसंघामध्ये 15 वर्ष काम केलंय. सरांकडे मी एकही मागणी घेऊन गेलेलो नाही की माझी बदली इथं करा किंवा मला इथून तिकडे द्या किंवा मला माझं प्रमोशन करा किंवा इतर त्याच्या काळजी. उपचाराबद्दल ते करतोय ना दिल्लीमध्ये. तो महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर काही अडचण पडली तर आम्ही त्यांना हक्काने बोलू शकतो. असं काही नाही. विशेष असं